आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तीन अतिशय महत्त्वाच्या बातम्या, तीन अतिशय महत्त्वाचे अपडेट आम्ही आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत। काय ते महत्त्वाचे अपडेट आहे, कशा पद्धतीने कसा फायदा काय नुकसान या संदर्भातला हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। राज्य सरकारी कर्मचारी आणि केंद्रीय कर्मचारी सध्या 8व्या वेतन आयोगाची प्रतीक्षा करत आहेत। सध्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा अर्थसंकल्प सादर केला जात असताना बऱ्याच बातम्या, बऱ्याच न्यूज, बरेच व्हिडिओ समोर आले होते, ज्यामध्ये आता केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये 8व्या वेतन आयोगाची घोषणा केली जाणार आहे। परंतु त्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं पत्र आता समोर आलेलं आहे, ज्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख करण्यात आलेला आहे की केंद्रानं अद्याप कोणताही वेतन आयोग स्थापन करण्यासाठी समिती अथवा कुठलाही निर्णय घेतलेला नाही। जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, एका प्रश्नाचं लेखी उत्तर देताना यामध्ये स्पष्ट असं नमूद करण्यात आलेलं आहे की 8वा वेतन आयोग स्थापन करण्यासंदर्भात अद्याप कुठलीही समिती किंवा कुठलीही चर्चा शासनाच्या वतीनं झालेली नाही, अशी ही महत्त्वाची पहिली आजच्या दिवसाची अपडेट आहे। तर दुसरी अपडेट अशी आहे की राज्यातील दिव्यांग अधिकारी कर्मचारी जे आहेत त्यांच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। काल झालेली राज्य मंत्रिमंडळाची बैठक, ज्या बैठकीमध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांना 2016 पासून पदोन्नतीसाठी आरक्षण आता लागू केलेलं आहे। 30 जून 2016 पासून याचा लाभ मिळणार आहे। 4% हे आरक्षण असणार आहे, ज्याचा फायदा राज्यातील गट ड ते गट अ या संवर्गामध्ये असलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे। असा हा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं काल घेतलेला आहे। तसंच आजच्या दिवसातली तिसरी महत्त्वाची अपडेट अशी की जे बजेट सादर झालेलं आहे, ज्या बजेटमध्ये जे सरकारी कर्मचारी ज्यांची नियुक्ती 2004 नंतर जर ते केंद्रीय कर्मचारी असतील आणि राज्य कर्मचारी असतील तर ज्यांची नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा तदनंतर आहे, अशा सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना किंवा गॅरंटी पेन्शन स्कीम असं काही लागू होते का या संदर्भात सर्व कर्मचाऱ्यांचं लक्ष त्याकडे लागलेलं होतं। परंतु जे अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे त्यामध्ये जुनी पेन्शन योजना असेल किंवा गॅरंटीड पेन्शन स्कीम या संदर्भातला कुठलाही उल्लेख त्यामध्ये अर्थमंत्री यांनी केलेला नाही। परंतु त्यामध्ये मात्र एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन हे 10% वरनं 14% करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता कर्मचाऱ्यांचं जे वेतन त्यांना मिळत होतं त्यामध्ये आता 4%चा डिफरन्स हे होणार आहे आणि त्यामध्ये आता त्यांना कमी वेतन त्यांच्या इन हँड सॅलरी त्यांना होणार आहे। अशी ही तिसरी महत्त्वाची अपडेट आम्ही आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत। तर निश्चितच हे तिन्ही अपडेट आपणास आवडले असतील। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।